नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम चटपटीत डाळ पालक कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. जर तुमच्यापैकी पालक न खाणारे अशा पद्धतीने तुम्ही चटपटीत आणि झणझणीत डाळ पालक नक्की करून बघा. सगळेजणच खूप आवडीने खातील एवढी मस्त हे डाळ पालक बनवून तयार होते. तर हे नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटणारी एकदम चटपटीत चवीची डाळ पालक केलेली आहे. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने डाळ पालक नक्की करून बघा. खूप जास्त आवडीने हा डाळ पालक करू शकता. तर आठवड्यातून 1 ते 2 वेळेस तुम्ही हा डाळ पालक करू शकता. एवढी चविष्ट आणि खमंग हा डाळ पालक लागतो. आणि तुम्हाला दुसरं वरण, भाजी करायची अजिबात गरज लागत नाही. नुसता हा एकच डाळ पालक जर तुम्ही केला तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत जरी खाल्लात तर एकदम छान लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की डाळ पालक करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि बाजारातून पालक आणत असताना आपल्याला फार जास्त मोठी हे पालकाची पानं घ्यायची नाही. मध्यम ते लहान आकारामध्ये आपल्याला पालकाची पानं घ्यायची आहेत. आणि हे पालकाची डाळ पालक करण्यासाठी आपल्याला देठासहित आपल्याला हे पालकाची भाजी घ्यायची आहे. म्हणजे देठामध्ये खूप जास्त स्वाद असतो, म्हणून आपल्याला हे देठासहितच हे पालकाची पानं घ्यायची आहेत. तर हे भाजी तोडून घेतल्यानंतर 1-2 मिनिटासाठीच मिठाच्या पाण्यामध्ये हे पालक मी पाण्यामध्ये बुडवून ठेवला होता. तर या पालकाला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि कधीही पालकाची भाजी आणल्यानंतर अजिबात फ्रीजमध्ये न ठेवता लगेचच हे भाजी करायची म्हणजे चवीला छान लागते. आणि हे पालकाची भाजी करत असताना आपल्याला हे सगळ्या गोष्टी छोट्या-मोठ्या लक्षात ठेवलं, की आपली पालकाची भाजी चवीला छान लागते, अजिबात तुरट लागत नाही. आणि हे डाळ पालक तुरट न लागल्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच हे आवडीने भाजी खातात. तर इथे मी 1 पाव किलोच्या प्रमाणामध्ये पालक घेतलेला आहे. जर वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर एक 4 वाटी इथे आपण चिरून घेतलेला पालक झालेला आहे. किंवा एखाद्या मेजरिंग कपने हे पालक तुम्ही मोजून घेऊ शकता. जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल हा पालक, तर तुम्ही अशा पद्धतीने हे पालक मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी एक 4 वाट्या बारीक चिरून घेतलेला पालक घेतलेला आहे. भाजी लवकर शिजून तयार होईल म्हणून यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे. तर या कुकरमध्ये 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. तर त्यासाठी मी इथे एक अर्धी वाटी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. जर तुमच्याकडे सालासकट घरची मुगाची डाळ असेल, तर तुम्ही सालासकट यामध्ये मुगाची डाळ वापरू शकता. तर त्यासाठी एक अर्धी वाटी इथे हे चणा डाळ घेतलेली आहे. त्याचसोबत इथे एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे डाळी स्वच्छ पाण्याने 1 ते 2 पाण्यामध्ये आपल्याला हे डाळ धुवून घ्यायचं आहे. जर या ठिकाणी तुम्हाला तुरीची डाळ जर चालत नसेल, तर तुम्ही फक्त यामध्ये मूग डाळ आणि हरभऱ्याची डाळ घालून किंवा मसूरची डाळ घालून तुम्ही हे डाळ पालक करून घेऊ शकता. तर इथे मी डाळ छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर यामध्ये जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल, त्यानुसार तुम्हाला यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. तर इथे मी एक 5 ते 6 हिरवी मिरची बारीक तुकड्यामध्ये चिरून घातलेला आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला पालक घालून घ्यायचा आहे. तर इथे आपण 2 वाट्या डाळ घेतलेल्या आहे. तर त्यासाठी इथे एक 4 वाट्या इथे बारीक चिरून घेतलेला पालक घेतलेला आहे. तर एवढ्या डाळीसाठी आणि एवढ्या भाजीसाठी आपल्याला एक 4 वाट्या यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला फार जास्त पाणी घालून घ्यायचं नाही. हे भाज्या आणि हे डाळ आपल्याला बुडेल इतपतच पाणी घालून घ्यायचं आहे. तर या कुकरला झाकण लावायचं आहे आणि आपल्याला एक 3 ते 4 आपल्याला या कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे एक 3 ते 4 या कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर थोडंसं शिट्टी उचलून बघायचं आहे, की आपलं पूर्णपणे यामधली वाफ जिरली गेली आहे आणि मस्त आपले हे कुकर थंड झालेलं आहे. तर बघू शकता आपलं इथे मस्त हे डाळ पालक एकदम छान शिजले गेलेलं आहे. हा डाळ पालक आपल्याला घडसून घ्यायचा आहे. जर तुम्ही पळीने घडसून घेत असाल, तर पळीने घडसून घेऊ शकता किंवा एखाद्या रवीने किंवा विस्करने हे डाळ आणि पालक आपल्याला घडसून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे हे मस्त हे डाळ पालक छान घडसून घेतलेला आहे किंवा घोटून घेतलेला आहे. तर आपल्याला हे डाळ पालक फार जास्त घोटून घ्यायचं नाही. थोडी ही मोठी-मोठी डाळ असली की यामध्ये आपल्याला खातानाही डाळ छान लागते. म्हणून आपल्याला अशा पद्धतीनेच आपल्याला हे जाडसर हे डाळ पालक घोटून घ्यायचं आहे.
तर लगेच आपण डाळ पालकाला फोडणी द्यायचं आहे. त्यासाठी इथे गॅसवरती कढई गरम करून घेतलेला आहे आणि कढईमध्ये आपल्याला 1, 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये तेल घालून घेऊ शकता. तेल छान कडकडीत गरम झालं, की आपल्याला त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचा आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की आपल्याला 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या जाडसर कुटून घालून घेतलेल्या आहेत. त्यासोबत 1-2 सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहे. त्याचसोबत यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेलं आहे. तर मध्यम गॅसवर आपल्याला हा लसूण थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. लसूण परतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायचं आहे. हे सहित आपल्याला या फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे आपली मस्त एकदम खरपूस आपली इथे फोडणी तयार झालेली आहे. तर या फोडणीमध्ये आपण जे डाळ पालक घोटून घेतलेले आहे, ते डाळ पालक आपण या फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे. आणि थोडंसं गरज वाटल्यास यामध्ये थोडंसं वरून पाणी पण घालायचं आहे. तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि महत्त्वाची एक टिप्स म्हणजे कोणत्याही पालेभाज्या करत असताना, सुक्या किंवा पातळ ही पालेभाज्या करत असताना यामध्ये मिठाचं प्रमाण बघून घालायचं आहे. म्हणजे पालेभाज्यामध्ये मिठाचं प्रमाण जर जास्त झालं तर भाज्या खारट होतात. म्हणून आपल्याला मिठाचं प्रमाण बघून घालायचं आहे. मीठ घालून या डाळ पालकामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर या डाळ पालकाला आपल्याला छान खदखदून उकळी काढून घेणार आहोत आणि आपल्याला या भाजीला फार जास्त पातळही करायचं नाही आणि फार जास्त घट्टही करायचं नाही. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे डाळ पालक बनवून घ्यायचं आहे. तर इथे आपली या डाळ पालकाला छान खदखदून एक उकळी आलेली आहे. तर यामध्ये आपल्याला थोडंसं चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे. पण थोडंसं आपल्याला यामध्ये जरूर हा चिंचेचा कोळ घालायचा आहे. जे उरला-सुरला तुरटपणा असतो ते सगळं निघून जातो आणि आपली डाळ पालक चवीला छान लागते म्हणून आपल्याला यामध्ये चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे. जसा आंबट चुका किंवा आंबाड्याची जशी भाजी लागते ना, त्याच चवीची आपली इथे हे डाळ पालक लागते. म्हणून यामध्ये चिंचेचा कोळ जरूर घालायचा आहे. चिंचेचा कोळ घालून आपल्याला या डाळ पालकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यामध्ये आवडत असेल तर थोडासा गुळाचा खडा घालून घेतला तरी पण चालेल. तर या डाळ पालकांना आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला हे डाळ पालक छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपले एक 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. तर मस्त आपली इथे हे डाळ पालक छान शिजली गेलेली आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपली इथे मस्त गरमागरम डाळ पालक बनवून तयार झालेली आहे. अशी जर तुम्ही डाळ पालक जर केलात तर तुम्ही भाताबरोबर, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत चवीला एकच नंबर लागते. थोडीशी ही भाजी थंड झाल्यानंतर या भाजीला छान दाटसरपणा येतो आणि जर तुम्हाला हे डब्याला जर भाजी द्यायचं असेल किंवा टिफिनला भाजी द्यायचं असेल तर यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी करून तुम्ही हे डब्याला पण ही भाजी देऊ शकता. एवढी चविष्ट आणि चटपटीत चवीची आणि खमंग हे डाळ पालक बनवून तयार होते. तर इथे मी मस्त गरमागरम हे डाळ पालक सर्व्ह केलेले आहे. तर बघू शकता आपली या डाळ पालकाला कलर किती सुंदर आलेला आहे आणि बघता क्षणीच हे तोंडाला पाणी सुटेल अशी एकदम मस्त चटपटीत चवीची आपली इथे डाळ पालक तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ पालक जर केला तर पालक न खाणारे पण एकदम आवडीने आणि मागून हे डाळ पालकाची भाजी खातील. एवढी चविष्ट आणि खमंग ही भाजी लागते. तर तुम्हाला आजची डाळ पालकाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.